नमस्कार, जय भीम. आता आपण जात आहोत. पिटसाईचे एक दुर्मिळ धबधबा आहे, त्याचं नाव धोदानीचं व्हळ आहे. तिकडे आता आपण जात आहोत. आपल्यासोबत आहेत आमचे पिटसाईचे जाने माने कार्यकर्ते, सभासद पिंटू दादा, ते सगळ्यात पुढे आहेत. त्यानंतर आराध्य राजेंद्र जगताप आहेत. त्यानंतर अक्षत भीमराव जगताप आहेत आणि त्यांच्या पाठीमागे मी राजेंद्र जगताप चालत आहे. आस्ती पुढे आपण जात आहोत. ओके, तर तुम्हाला मी आमच्या पिटसाईचा धबधबा दाखवणार आहे. हे खूप आता पूर्वी जे हा रस्ता होता तो खूप चांगला होता, पण आता रहदारी कमी असल्यामुळे हा रस्ता एकदम अवघड झालेला आहे आणि खूप त्रासदायक झालेला आहे हा रस्ता. कारण एवढंच की रहदारी कमी झालेली आहे, लोकांनी शेतीवाडी सोडून दिलेली आहे. हे बघा तुम्ही, हे एक मंदिर आहे इथे. ओके, आणि ते तिकडे आपल्याला जे घरं दिसतात ते काशेवाडीचं गाव दिसतंय आणि हे समोरचं आमचं पिटसाईचं गाव दिसतंय. तर माझे सोबती ऑलरेडी आस्ते पुढे गेलेले आहेत, तर मीही त्यांच्या मागे मागे जात आहे आस्ते. ठीक आहे, ते बघा कुठे पोचले. ओके, हे जंगलप्रेमी आहेत. हे छोटे जे आहेत दोघे जण, आराध्य आणि अक्षत, हे खूप जंगलप्रेमी आहेत. त्यांना जंगल ट्रॅकिंग करायची इच्छा होती आणि मला त्यांनी रिक्वेस्ट केली की आपण जंगलामध्ये ट्रॅकिंगसाठी जाऊया, आणि मी त्यांच्या इच्छेला मान देऊन त्यांना घेऊन आलेलो आहे. आणि आम्हाला मदत करत आहेत आमचे पिंटू दादा. ठीक आहे, हे आता आपण इथे आर्वेलीच्या इथे आलेलो आहोत. इथे आम्ही लहान असताना नेहमी इकडे यायचो. आमची म्हशी असायच्या, त्या म्हशींना जंगलात घेऊन यायचो, तेव्हा इथेपर्यंत यायचो. त्यांना जंगलात सोडून पुन्हा घरी जायचो. ही ती जागा. खूप वर्षांनी हे मी इकडे आलेलो आहे. आणि हे इकडे ह्या साईडला जे दिसते इकडे आर्वेली म्हणून म्हणतात. आर्वेली एक शेतीचं नाव आहे. त्या आर्वेलीमध्ये काजू खूप असायचे त्यावेळेला. खूप मोठे काजूच्या बिया व्हायच्या आणि ते काजूच्या बिया खेळताना त्यात मध्ये एक डफर म्हणून असायचा. मोठी काजूची बी, त्याला म्हणतात डफर म्हणायचो आम्ही. ते डफर इकडे मिळायचे ह्या आर्वेलीमध्ये. आता आपण जवळजवळ आलेलो आहोत त्या धबधब्याच्या तिथे. हा रस्ता इकडून चाललेला आहे आणि हा रस्ता वरती माळावरती जाण्यासाठी आहे. ये इकडे बघा बंधू, मजा येते का तुम्हाला? हे पहा बंधूंनो, खूप घनदाट अरण्य झालेलं आहे आणि या घनदाट जंगलातून आपण त्या ठिकाणी चाललेलो आहोत, ज्याला आम्ही लहानपणी आणि अजूनही धोदानीचा व्हळ म्हणतो. त्या ठिकाणी चाललेलो आहे. पूर्वी आमच्या नदीला पाणी आल्यानंतर आमच्या बाया बापड्या इकडे कपडे धुवायला यायच्या आणि त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा यायचो, त्यांना हेल्प म्हणून आणि पोहण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी यायचो. सावकाश चाला. वाव, आपण आता अगदी जवळ आलेलो आहोत. धोदानीच्या व्हळाच्या खूप जवळ आलेलो आहोत आणि हे धोदानीचं व्हळ इथे आलेलं आहे. हे खरोखर एक ट्रॅकिंग पॉइंट आहे आणि हे खूप मोठा धबधबा होऊ शकतो जर याला गावकऱ्यांनी, स्पेशली गावकऱ्यांनी जर याला चांगलं महत्त्व देऊन थोडंसं डेव्हलप केला तर हे एक निसर्गरम्य असं एक स्पॉट होऊ शकतो. लोक इकडे पिकनिकसाठी येऊ शकतात. फक्त आमच्या तळा तालुक्यातून नाही तर मुंबईपासून, इतर बाहेर कंट्रीमधून सुद्धा, बाहेर देशामधून सुद्धा लोक येऊ शकतात. असा हा स्पॉट आहे. पाण्याचा झरा आहे इथे. ठीक आहे, आणि इथे आपण आता येऊन पोचलेलो आहोत. आता हे छोटे सवंगडी पाण्यामध्ये हात घालत आहेत.
आपण इथे ऑलरेडी आलेलो आहोत. ओके, हे पहा किती निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. वाव, सुंदर. आणि ते वरती ते धरण बांधलेलं आहे, पण आता पाणी कमी असल्यामुळे, पाऊस कमी झाल्यामुळे त्या धरणामध्ये पाणी मला वाटतं खूप कमी असेल, म्हणून आपल्याला वरचा धबधबा दिसत नाही. ठीक आहे, तरी सुद्धा हे एक चांगलं ठिकाण आपण पाहिलेलं आहे. ओके, हे आमचे पिंटू दादा खुबे पकडतायत वाटतं. ए सांभाळू ना बाबा, पाय सरकतील, पडाल. काय जास्त नाही भेटणार. आता आपण हे धबधबा बघतोय थोडं जवळ जाऊन. वाव, व्हॉट अ नाईस सिनरीज. अक्षत दादा, आराध्य, वाव, पिंटू दादा, वाव. सांभाळा, पाय सरतायत हा, पाय सरकतायत. हे बघा, हे एक सुंदर असा धबधबा आहे. इथे खाली खोल आहे हा, आतमध्ये खूप वरून धबधबा खाली पडतोय. हे आपले पिठसई गाव दिसतंय. ओके, त्यानंतर ते पुढे जे दिसतंय ते काशेवाडी गाव आहे. ठीक आहे, असं सुंदर असा निसर्ग रम्य वातावरण आपण बघत आहोत. ठीक आहे, आणि आपण आता, तुम्ही इथेच उभे राहा दोघे जण, तुम्ही इथेच उभे राहा. हे पहा बंधूनो, हा धबधबा जो आहे ना, हा असा वरून एकदम खाली गेलेला आहे. तिथे खाली जर थोडंसं डेव्हलपमेंट केलं, सिमेंटचं बांधकाम वगैरे केलं, तर खूप त्याला डिमांड येणार आहे आणि खूप लोक येऊ शकतात बघण्यासाठी. ठीक आहे, तर हे असं निसर्गरम्य धबधबा आपण पाहिलेला आहे. इथेच उभा राहा, थांबा. वाव, डू यू लाईक दॅट? डू यू एन्जॉय? वाव, माझा इकडून घ्या सीन, मला पण घ्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओ फोटो काढतो. व्हिडिओ संपला? नाही, व्हिडिओ बंद करा आता.